रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही दया. एका जनार्दनी संशय सांडुनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव भारली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या या गुरुवारीय व्याख्यानमालेमध्ये आज श्री ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका हा विषय मला देण्यात आलेला आहे. सुरुवातीला मी त्यांचे आभार मानतो, दोन्ही संस्थांचे आभार मानतो. एक तर ज्ञानेश्वरी हा विषय खूप मोठा आहे आणि आपण सुरुवातीलाच श्री नाथ महाराजांनी जे महात्म्य ज्ञानेश्वरीचं वर्णन केलंय ते आपण ऐकलं की एकदा ज्ञानेश्वरी हाती धरली की मग मात्र तुम्हाला भय कशाचंच नाही, अगदी यमाचं सुद्धा भय नाही, असं नाथांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे. नामदेव तर स्पष्टपणे सांगतात की ज्ञानराजे माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. वेदशास्त्र आहे, उपनिषद आहे, पण या उपनिषदांचं सार जे आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, हे स्पष्टपणे नामदेव महाराजांनी सांगितलं आहे. आणि फक्त एवढंच नाही, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप आणि चैतन्याचा दीप उजळिला. फक्त अध्यात्म विद्या दाखवली नाही, एक दीप आमच्या अंतरंगात पेटवला आहे, तो चैतन्याचा दीप आहे. आणि श्रवणाचे विषय बैसावे येऊ नये, फक्त श्रवण करायला या, श्रवण करायला. फार काही करायची गरज नाहीये, श्रवण करणं महत्वाचं आहे. कारण ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिकेमध्ये श्रोते आहेत, त्यामुळे आपणही श्रोत्याची भूमिका घ्यायची आणि बसायचं आहे. मग या संपूर्ण सगळ्या भुवनाच्या विश्वाचं साम्राज्य आपल्या हाती येतं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ असा हा ग्रंथ आहे, ज्याने एकतरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा फक्त अनुभव घ्या, तुमचं जीवन अगदी संपूर्णपणे काय आहे, मोक्ष काय आहे आणि तुमच्या जीवनाचं सार्थक काय आहे हे तुम्हाला समजेल. असं संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आणि नामदेव महाराज सांगतात, अशा ग्रंथाविषयी आपण आज बोलणार आहोत. मी फार मोठा नाहीये, कारण या सकल संतवर अनेक अभ्यासक आहेत, मोठे मोठे अभ्यासक आहेत. पण जे काय माहित आहे ते आपण बघूयात. गेल्या वर्षी आपण सकल संतांमध्ये संत आणि त्यांचं जीवन बघितलं होतं. त्यामध्ये मागील वर्षी सुदैवाने मला संत ज्ञानदेवांबद्दल बोलण्याची संधी दिली होती. गोकुळाष्टमी होती, ज्ञानदेवांचा तो जन्मदिवस असतो, जयंती असते. आणि आज मला ज्ञानेश्वरी देण्यात आली. लवकरच ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचा दिवसही जवळ येत आहे. या अनुषंगाने हा योग फार मोठा आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना, मी स्वतः ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना, जेव्हा मी MA ला होतो तेव्हा ज्ञानेश्वरी माझ्या हातात आली. त्यापूर्वी मी ज्ञानेश्वरी वाचली होती. पण ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय आहे, ज्ञानेश्वरांचा अभ्यास
पेपर घेताना मी हाच विचार केला होता की ज्ञानदेव आपल्याला माहित आहेत. ज्ञानदेवांना आपण ओळखतो, ते आळंदीला त्यांचा जन्म झाला, आपेगाव त्यांचं मूळ गाव होतं. विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी माहित होत्या. ज्ञानेश्वरी ही आपल्याला माहित आहे, हा आपला माझा गैरसमज होता. पण जेव्हा अभ्यासक्रम आला आणि अभ्यासक्रम आल्यानंतर लक्षात आलं की नाही, आपल्याला ज्ञानदेवांविषयी फारशी माहिती नाही. ज्ञानदेव म्हणजे कोणी भिंत चालवणारे योगी नव्हेत किंवा चांगदेवाचा अहंकार काढून टाकणारे योगी नव्हेत. ते तर आहेच, ते त्यांचं लहानसं कार्य आहे, किंवा रेड्याच्या मुखातून वेद वदवणे हे त्यांचं लहानसं कार्य आहे. खरं ज्ञानदेवांचं जे कार्य आहे ते विश्वरूपात भरून राहावं इतकं मोठं आहे. आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मी ज्ञानदेवांकडे आणि त्यांच्या ग्रंथांकडे पुन्हा एकदा बघायला सुरुवात केली. साधारण 5 एक वर्षानंतर येणेवारे ज्ञानदेव नावाचा माझा ग्रंथ साकार झाला. तोही समीक्षा ग्रंथ होता. त्याही गोष्टीला आता 10-12 वर्ष झालीत. आणि 10-12 वर्षानंतर पुन्हा एकदा ज्ञानेश्वरांकडे बघण्याचा योग मला आला. हे व्याख्यानाच्या निमित्ताने, मध्ये तर आपण बघतच असतो. पण ज्ञानदेवांचं कार्य काय आहे, ज्ञानदेवांचा जन्म कुठे झाला, ज्ञानदेव कसे घडले, याही पेक्षा जास्त महत्वाचं जर काही असेल तर ते ज्ञानदेवांनी त्यांच्या ज्ञानदेवीमध्ये आपल्यासाठी काय सांगून ठेवलेलं आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे. ज्ञानदेवांविषयी आपण नामदेव गाथेमध्ये सगळं काही बघतो. नामदेव गाथेमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ज्ञानदेव कोण होते, विठ्ठलपंत कोण होते, त्यांचे वडील गोविंदपंत आणि निराई कोण होती, विठ्ठलपंतांचा जन्म कसा झाला, विठ्ठलपंत देशाटनाला कसे गेले, आळंदीला कसे आले, विवाह करायचा नसतानाही त्यांनी विवाह कसा केला, विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी ते काशीला कसे निघून गेले, त्यानंतर पुन्हा गुरुच्या आज्ञेने कसे आले, समाजाने त्यांना वाळीत कसं टाकलं, का टाकलं, कशासाठी टाकलं, ही सगळी चर्चा नामदेव गाथेमध्ये आहे. नंतर ज्ञानदेवांचा जन्म होतो. सुरुवातीला श्री निवृत्तीदादांचा जन्म होतो, ज्ञानदेवांचा जन्म होतो, ज्ञानदेव माऊलीचा जन्म झाल्यानंतर सोपान काकांचा जन्म होतो, मुक्ताईंचा जन्म होतो. ही मुले मोठे होऊ लागतात. पण ज्ञानदेवांना ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, कोणत्या, की अवतारी असून सुद्धा कुणालाही मनुष्य जन्मात आल्यानंतर भोग चुकत नाही. ते भगवान श्रीकृष्ण असोत किंवा ज्ञानदेव असोत, भोग चुकत नाहीत. भोग सगळ्यांना भोगावेच लागतात आणि ज्ञानदेवांनीही ते भोग भोगलेले आहेत, नाही असं नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की नामदेव गाथेमध्ये एक घटना मला आठवते. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीचं लेखन करतात इथपर्यंत ठीक आहे. ज्ञानदेव अमृतानुभव किंवा इतर ग्रंथाचं लेखन करतात, चांगदेव 65 सारखा ग्रंथ लिहितात, ही गोष्ट वेगळी आहे. पण नामदेवाला ते माझ्यासोबत तू तीर्थयात्रेला चल असंही म्हणतात. आणि त्यावेळेस नामदेव महाराज त्यांना नाही म्हणतात. नामदेव महाराज नाही का म्हणतात, तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की मला विठ्ठलाला सोडून कुठेही यायचं नाही. तेव्हा ज्ञानेश्वर त्यांना म्हणतात की अरे बाबा, तू विठ्ठलालाच विचारून बघ. आणि जेव्हा नामदेव महाराज विठ्ठलाजवळ जातात आणि विचारतात की मी ज्ञानेश्वरांसोबत जाऊ का, तेव्हा श्री विठ्ठलांचं उत्तर असं आहे की अरे बाबा, साक्षात भगवंत, ते ईश तत्व, ते परतत्व, तेच तुला बोलतंय, ते तुला बोलावतंय की नामया तुझे भाग्य थोर. हे साक्षात भगवंताचं वाक्य आहे. साक्षात विठ्ठलच सांगतो की अरे बाबा, तो साक्षात भगवंत आहे, तोच पुन्हा देहरूपाने आलेला आहे. म्हणजे ज्ञानदेव महाराज कोणी साधारण संत नव्हते, ते पुन्हा ईश्वरी अवतारच होते. आणि म्हणून ज्ञानेश्वरी मराठीत लिहिताना, मराठीत आणताना, भावार्थ दीपिका ही मराठीत आणताना नेमकी या ग्रंथाची रचना का केली, हाच ग्रंथ का निवडला, कशासाठी निवडला, यामागे ज्ञानदेवांची भूमिका कुठली असावी, काय असावी आणि कशी असावी, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. या गीतेच्या मराठी अनुवादाला ज्ञानदेवांनी नेमकं भावार्थ दीपिका असंच का नाव दिले, हेही बघण्यासारखं आहे. यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल.
श्रीमद भगवद्गीता ही व्यासाने लिहिलेली आहे युद्धकांडावर. जरी भगवान श्रीकृष्णाने सांगितली असली तरीही ती व्यासांची प्रतिभा आहे. आणि हे लिहित असताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की गीतेला एक आधारभूमी आहे. गीता एकाएकी लिहिली गेलेली नाही. म्हणजे बघा, 5 पांडव आणि 100 असलेले त्यांचे दुष्ट बंधू कौरव यांच्यामध्ये युद्ध निघतं, युद्ध पुकारलं जातं. या युद्धाचं महत्वाचं कारण असतं सत्ता संघर्ष. आणि हा संघर्ष युधिष्ठिराला तरी नको होता. युधिष्ठिराने आधीच सांगितलं तर आम्हाला पुन्हा आमची 5 गावं द्या, आम्ही आमचं सुखाने राहू. पण दुर्योधन नाही म्हणाला. शत्रुघ्न भीमाला युद्ध नको होतं. भीमाला फक्त दुर्योधनालाच मारायचं. नकुल आणि सहदेवाला मोठ्या बंधूच्या पुढे जायचं नव्हतं. म्हणजे नकुल सहदेवाला जर म्हटलं असतं की युद्ध करायचं नाही तर ते नाही म्हणाले. युद्धाची सगळी खुमखुमी जी होती ती फक्त अर्जुनाला होती. अर्जुनाला युद्ध करायचं होतं. त्याची कारणही बरीच होती. अर्जुनाने दुःख भोगलं होतं आणि हे दुःख भोगल्यानंतर तेही अशा व्यक्तीने दुःख भोगलं होतं की ज्याच्या बाहूमध्ये बळ होतं, जो जग जिंकू शकत होता. अशा माणसाला दुःख भोगावं लागलं होतं. म्हणून अर्जुन या युद्धासाठी आतुर झाला होता. युद्धाची वेळ आली. युद्ध जेव्हा निश्चित झालं तेव्हा भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागायला गेल्यानंतर माझा तू सखा आहेस तेव्हा फक्त माझ्या बाजूने राहा म्हणून भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने आपल्या बाजूने घेतलं होतं. पण युद्ध सुरू झालं. रणभेरी वाजल्या, शंख वाजले आणि त्यानंतर अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर दोन्ही सैन्याच्या मधोमध उभं राहतो, 18 अक्षोहिणी सेनेच्या मध्ये उभं राहतो, त्या क्षणी अर्जुनालाच मोह होतो. तो युधिष्ठिराला होत नाही, तो भीमाला होत नाही, तो नकुल सहदेवाला होत नाही, तो फक्त अर्जुनालाच होतो. म्हणजे ज्याला युद्धच करायचं असतं, युद्ध हवं असतं, अशा व्यक्तीला हा मोह होतो. हा मोह का बरं होतो? ही भगवंताचीच लीला आहे. कारण इथे गीता सांगायची, ज्या व्यक्तीला युद्धच करायचं होतं त्याच व्यक्तीला अचानकपणे त्याला त्याचे मामा दिसू लागतात, त्याला त्याचे काका दिसू लागतात, त्याचे आजोबा दिसू लागतात, त्याचे गुरुजन दिसू लागतात, त्याचे मित्र दिसू लागतात, त्याचे सोयरेधारे दिसू लागतात. हे मारले गेले तर काय होईल अशी त्याला शंका येऊ लागते. ते मेल्यानंतर पुढे त्यांच्या घरच्यांचं काय होईल, विधवा किती होतील, अनाचार किती होईल, या सगळ्या गोष्टी युद्धभूमीवर आठवू लागतात. त्या आधी नाही आठवले. वास्तविक एवढ्या मोठ्या युद्धाची गरजच नव्हती. भगवान श्रीकृष्ण एकटेच अगदी पुरेसे होते. त्यांनी जर मनात आणलं असतं तर एका क्षणामध्ये हे युद्ध निकालात निघालं असतं. त्यांनी सगळ्यांचा संहार केला असता. पण असं होत नाही. भगवंत निमित्त राहतो, इतर कोणाला तरी समोर पडतो. आणि अर्जुनाला मोह झाला. ही पण भगवंताचीच लीला. इथे गीता सांगायची होती. इथे सगळं अध्यात्म विश्लेषित करायचं होतं. इथे परतत्व म्हणजे काय त्या अर्जुनाला सांगायचं. का बरं? यामागची भूमिका आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अर्जुनाला अहंकार झाला. सत्ता मी गाजवू शकतो, युद्ध मी करू शकतो, पराक्रम मी दाखवू शकतो, मला लढता येतं, मी विनाश करू शकतो, हा अहंकार अर्जुनाला झाला. आणि अहंकाराचं एक स्वरूप म्हणून युद्ध पुकारलं गेलं होतं. आणि दुसरं रूप म्हणजे ममता हृदयात निर्माण झाली होती. मी करू शकतो, हे माझं आहे, ही भूमी माझी आहे म्हणता म्हणता हे नातेवाईक माझे आहे, हे आजोबा माझे आहेत, हे काका माझे आहेत, हे गुरुजन माझे आहेत, हे गुरुबंधू माझे आहेत, ही ममता निर्माण झाली. आणि यामुळे तो शोक उत्पन्न झाला. म्हणून खरं म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. आणि विषाद निर्माण झाल्यावर त्याने धनुष्य फेकलं. हा विषाद जावा, ही ममता जावी, हा अहंकार जावा, या अहंकाराचा विनाश व्हावा म्हणून खरं म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्याला संपूर्ण गीता सांगितली. याचा अर्थ असा की महाभारतामध्ये भावबंध आहेत, नातीगोती आहेत. या नात्याची ओढाताण आहे. या नात्याने माणसं गुरफटली गेलेली आहे. हा भावार्थ जो आहे हा त्या महाभारतामध्ये दडलेला आहे. आणि हा भावार्थ त्याचं गीतेचं लेखन करताना व्यासांनी कुठेही येऊ दिलं नाही. कुठेही येऊ दिलं नाही. उलट उपनिषदांमध्ये काय सांगितलेलं आहे,
कुठलं विचारधन आहे, कसं सांगितलेलं आहे, कसं परतत्व विश्लेषित केलेलं आहे, कसं संविध तत्व विश्लेषित केलेलं आहे, कसं ईश्वर तत्व विश्लेषित केलेलं आहे, एवढंच फक्त व्यासांनी येऊ दिलं. आधीचा विषाद वगळता पुढे कुठेही भावाचं निरूपण त्याच्यामध्ये नाही. म्हणून गीता ही उपनिषदाचं सार तत्व आहे असं म्हटलं जातं. सर्वोपनिषदो गावा दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो ही सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. की सर्व उपनिषदांचं सार असलेली गीता स्वतः भगवान श्रीकृष्णाने उपनिषद रूपी गायींचं दोहन केलं आणि ते जे दूध आहे हे या वत्साला म्हणजे आपल्या शिष्याला पाजलं, ज्याचं नाव अर्जुन होतं आणि जो युद्धापासून दूर जात होता कायम तो, कारण तो सुरुवातीला अहंकाराने आणि मागावून मायेने गुरफटला गेला होता. ही भगवंताची लीला आहे. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की गीता सांगत असताना आणि गीता लिहित असताना व्यासाने कुठलेही भावबंधन येऊ दिले नाही, भावार्थ कुठे येऊ दिले नाही, भावाचे कुठलेही बंध गीतेमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे गीतेच्या रचनेमागे एक आधारभूमी आहे, ती युद्धाची पार्श्वभूमी आहे, भाव आहे, आपापसातले युद्ध आहे, सत्ता संघर्ष आहे. या सत्ता संघर्षासाठी अर्जुनाला उभं करायचं आहे, लढायचं आहे, राज्य मिळवायचं आहे, पण त्यात मीपणा नको, त्यात अहंकार नको आणि त्यामध्ये ममता सुद्धा नको. भगवान श्रीकृष्णाची भूमिका आहे. आणि ज्ञानदेवाने नेमकी याच ग्रंथाची रचना आपल्या अनुवादासाठी केलेली. ज्ञानेश्वरी हा जगातला बहुतेक पहिला अनुवाद ग्रंथ आहे, महाराष्ट्रातलाच नाही किंवा मराठी भाषेचाच नाही, विश्वातला पहिला अनुवाद ग्रंथ असावा. ज्ञानदेवानी कुठली गोष्ट लक्षात घेतली? एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली की आता सत्ता संघर्ष नाही, सत्ता संघर्ष नाही, सत्ता मिळवण्याचं सामर्थ्य लोकांमध्ये नाही. माझ्या समोर समुदाय आहे, या समुदायाला उभं करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की व्यावहारिक स्तरावर तेव्हा 12व्या-13व्या शतकातला समाज जो होता तो अक्षरशः झोपला होता. नैतिकतेच्या नावाने शंख होत होता, धैर्य गमावलं होतं, कुठेही लढण्याची अशी शक्ती राहिली नव्हती. मुघलांचं आक्रमण समोर होतं, जवळपास मुघल भारतात येऊन 300-400 वर्ष झाले होते. अशा वेळेस समाजाला एकत्र करायचं, धीर द्यायचं, असं जर काही काम करायचं असं तर सुरुवातीलाच लढणं शक्य नव्हतं. ते पुन्हा 300 वर्षांनी समर्थांनी केलं, पण ज्ञानदेवांना ते शक्य नव्हतं. शिवाय ज्ञानदेवांची जी वृत्ती होती ती अतिशय हळूवार होती. कोमलांग कोमला ज्ञानदेवी म्हणतात. अत्यंत कोमल अशा स्वरूपाचे ज्ञानेश्वर होते. त्यांची वृत्ती लेखनाची होती, पण ती काव्याची जास्त होती, गद्य लेखनाची नव्हती. कितीही विद्वान असले तरी त्यांचा बाण पंडित निश्चित नव्हता, तो काव्याचा बाण होता. त्यामुळे ज्ञानदेवांनी त्या काळातल्या समाजाची, समाज बांधणीची आणि स्थैर्याची गरज काय आहे हे लक्षात घेतलं आणि मग गीतेची जाणीवपूर्वक निवड केली. ग्रंथ कसा लिहायचा याचं एक उत्तम उदाहरण आपण बघायचं असेल तर ते ज्ञानेश्वरांकडे बघायला पाहिजे. आता ही गंमत लक्षात घ्या की गीतेमध्ये श्रोता आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात, पण गीतेला कोणी श्रोता नाही. गीतेला कोणी श्रोता नाही, एकच श्रोता आहे, तो म्हणजे अर्जुन. गीतेमध्ये कोणीही श्रोता नाही, गीतेला कोणीही श्रोता नाही, एकच श्रोता आहे, अर्जुन सांगणार एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. ज्ञानेश्वरीत तसं नाही. त्याच भगवान श्रीकृष्णाचे अवतार असलेले ज्ञानेश्वर, त्याच भगवंताचे अवतार असलेले ज्ञानेश्वर गीता सांगताना समाजाला अर्जुनाच्या स्तरावर घेऊन बसवतात. गीतेमध्ये श्रोते आहेत, अनेक श्रोते आहेत, आणि या श्रोत्यांचा उल्लेख ज्ञानदेवांनी आपल्या गीतेमध्ये वारंवार केलेला आहे. आकलनाच्या दृष्टीने सुलभ असं सांगणं आणि हे असतानाही त्यात अध्यात्मच सांगणं, अध्यात्म तत्वांचं विश्लेषण करणं हे अतिशय कठीण काम होतं. कारण समाज एवढा विद्वान नव्हता, समाज लढवय्याही नव्हता. उपनिषदातलं सार तत्व त्यांच्या लक्षात येईल असाही समाज नव्हता. त्यांना तेव्हाच्या काळामध्ये महाभारताची पार्श्वभूमी बाजूला ठेवून महाभारताची आधारभूमी, त्यातलं भावार्थ दर्शन जे गीतेमध्ये आलेलं आहे, जे अध्यात्म दर्शन त्यामध्ये आलेलं आहे, व्यासाने तो भावार्थ बाजूला ठेवून जी गीता सांगितलेली आहे, ज्यामध्ये फक्त उपनिषदांचंच सार तत्व आलेलं आहे, तीच गीता आपल्या सोबत घेऊन त्यात भाव घालून समाजाच्या हृदयाला स्पर्श करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते ज्ञानदेवांनी केलेलं आहे.
म्हणजे एकीकडे आपण जर म्हटलं तर ज्ञानेश्वरी ही ज्ञानदेवांची स्वतंत्र रचना सुद्धा आहे, आणि दुसरीकडे बघायला गेलं तर ती एक गीतेवर आधारित असलेली ग्रंथरचना सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी एका ग्रंथामध्ये ज्ञानदेवांनी केलेल्या आहेत. पण अर्जुनासारखं इथं कुणालाही युद्धासाठी उभं करण्याचा ज्ञानदेवाचा काही मानस नाही, हे उद्दिष्ट नाही, कारण इथं सत्ता संघर्षच नाही. एक अंतर्गत संघर्ष आहे, तो आहे न्यायासाठी, तो आहे नीतीसाठी. विश्वास उडालेला आहे, त्या विश्वासासाठी. कशाचाही आधार नाहीये, संस्कृतीचा आधार नाही, ती संस्कृती पुन्हा उभारण्यासाठी. आणि इतर मानवता वगैरे गोष्टीचा जो संभ्रम श्रोत्यांच्या मनामध्ये, मराठी माणसाच्या मनावर जो निर्माण झाला होता, आणि त्यासाठी ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने, पुन्हा एकदा सांगतो, त्यासाठी ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने आपल्या ज्ञानेश्वरीची रचना हाती घेतलेली आहे. वारकरी संप्रदायात हरिकीर्तन होतं, म्हणून ज्ञानदेवानी इथं धर्मकीर्तन आरंभलेलं आहे, आणि या धर्मकीर्तनासाठी पद्यरचना हवी असते. लक्षात घ्या, पद्य लिहिणं सोपी गोष्ट नाही, आणि ज्ञानदेवानी ते काम केलेलं आहे. ज्ञानदेवानी पद्याचं स्वरूप दिलेलं आहे. भलेही मूळ भगवद्गीता श्लोक स्वरूप असो, परंतु ज्ञानदेवानी पद्याची रचना केली. ही पद्याची रचना कशी करायची, हा मोठा प्रश्न ज्ञानदेवांसमोर होता. ही पद्याची रचना करायची असेल तर ती सुंदरच पाहिजे, शब्द सुंदर पाहिजे, रसाळ पाहिजेत, पद्य अंतकरणाला भिडले पाहिजेत. आपण सध्या ज्ञानदेवीची रचना बघत आहोत कशी येते, त्या अंतकरणाला भिडले पाहिजेत. त्याही पेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी कथा स्वरूप पाहिजे. कथाबीज असलं म्हणजे माणसं उत्सुकतेने बघतात. म्हणून ज्ञानदेवांनी गीतेमध्ये जे यथार्थ आहे त्याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला, कारण कथा सांगायची म्हटल्यानंतर भाव पाहिजे, आणि भाव सांगायचे म्हटल्यानंतर इंद्रियाच्या सगळ्या संवेदना पाहिजेत, आणि इंद्रियाच्या सगळ्या संवेदना सांगायचे म्हटल्यानंतर त्यात रसाळता पाहिजे. या सगळ्यांचा विचार करून श्री ज्ञानदेवानी त्याला कथात्मक काव्याचं स्वरूप ज्ञानेश्वरीला दिलेलं आहे, भावार्थ दीपिकेला दिलं आहे, म्हणून तिला भावार्थ दीपिका असं नाव दिलं आहे. आपण तिला ज्ञानेश्वरी म्हणतो, ज्ञानदेव तिला भावार्थ दीपिका म्हणतो. या कथा कशा आहेत, या कथांचा वारंवार खरंच उल्लेख आहे का, मी तुम्हाला 2-4 उल्लेख उदाहरण दाखल देतो. ज्ञानदेव म्हणतात, ते कथा ऐका मनाची आराणू का, की बाबा ती कथा ऐक, म्हणजे तुझ्या मनाला ती समजूत पक्की होईल, दृढ होईल, करमणूक होईल, ऐक. आता याच्याविषयी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा. याविषयी आता पार्था मी तुला एक कथा सांगतोय. मूळ अर्जुनाला भगवंतांनी तशी सांगितली नाही. ते भला जाहला हा विनोद कथेच्या यारे कथेच्या रूपाने कसला विनोद झाला आता हे बघ मी तुला सांगतोय. प्रत्येक वेळेस ज्ञानदेव हा कथात्मक काव्याचा उल्लेख करतात, आणि हे कथात्मक काव्य असल्यामुळे ज्ञानदेवांना ते पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं. आणि हे कसं घेऊन जायचं, ज्ञानदेवांना फक्त कथा सांगायची नव्हती, ज्ञानदेवांना फक्त काव्य सांगायचं नव्हतं, ज्ञानदेवांना त्याच काव्यामध्ये गीतेमध्ये असलेला परतत्वाचा स्पर्श आपल्या साधकांना करून द्यायचा होता. म्हणून आपण ज्ञानदेवीची रचना कशी केली, त्याचा अभिकल्प काय आहे ते बघणार. अभिकल्प म्हणजे त्याचे डिझाईन काय आहोत ते बघणार. आजच्या भागामध्ये एवढं जरी आपल्याला समजलं तरी चालेल, पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ज्ञानदेवीचं संपूर्ण सारांश बघू. ज्ञानदेवानी एक फार महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे, आणि ते त्यांच्या संपूर्ण ज्ञानदेवीच्या रचनेमागे आपल्याला दिसून येतं. 18व्या अध्यायातील 347व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जाईस. बोलणं वेगळं, गद्य लेखन वेगळं, त्यापेक्षा काव्य वेगळे, कवित्व वेगळं. वाचे बर्वे कवित्व, त्यापेक्षा कवित्व चांगलं आहे. ते रसाळ असतं, ते सूत्रबद्ध असतं, स्मरणात राहतं, म्हणून कवित्व. गुणगुणता येतं म्हणून वाचे बर्वे कवित्व. कवित्वी बर्वे रसिकत्व, ते काव्य जर रसाळ असेल तर अजून उत्तम. अशी तशी गाणी आपण गातो, पण रसाळ गाणी आपण जास्त वेळा गातो. आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचं, आणि केवळ रसिक नाही, याला जर परतत्वाचा स्पर्श असेल, त्या ईश्वर तत्वाचा स्पर्श असेल, त्या ज्ञानाचा स्पर्श असेल, तर संविध तत्वाचा स्पर्श असेल तर सगळ्यात उत्तम. पण हे साधायचं कसं, हा मोठा हा प्रश्न आपल्या मनात येतो, आणि मनात आल्या त्याचं उत्तर आपल्या अभ्यासकांनी साहित्यिकांनी देऊन ठेवलं. ते कसं आहे याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे. भाषा म्हणजे फक्त बोलणं नाही, वाणी म्हणजे केवळ बोलणं नाही.
किंवा मला जे बोलता येतं ते मी लिहून काढलं म्हणजे ते साहित्य होत नाही, ते वाङ्मय जरूर होत. मला जे अनुभव आले ते मी लिहून काढले, जशाला तसे लिहिले, माझ्या मनात जे विचार आले तशाला तसे लिहिले. याला वाङ्मय कदाचित म्हणता येईल, पण त्याला साहित्य म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण जोपर्यंत आम्ही वाङ्मयाला सौंदर्याची जोड देत नाही, सौंदर्य तत्व त्यात येत नाही, तोपर्यंत त्याला साहित्य म्हणत नाही. जेव्हा वाङ्मयाला सौंदर्य तत्व लागू होतं तेव्हा त्याला साहित्य म्हणलं जातं, अशी व्याख्या. आता ज्ञानदेवानी यासाठी कुठले कुठले विचार केलेले आहेत हे आपण आता बघूया. एक एक क्रमाक्रमाने 4-5 मुद्दे आहेत फक्त, ते आपण बघणार आहोत. मुळात तुम्ही जे शब्द वापरतात ते सौंदर्ययुक्त पाहिजेत, हा ज्ञानदेवांचा पहिला कटाक्ष. ही रचना आपण समजून घेऊयात. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये इतके शब्द का आहेत, इतक्या उपमा का आहेत, इतक्या उत्प्रेक्षा का आहेत, एवढ्या अलंकार का आहेत किंवा एवढं सगळं विश्लेषण ज्ञानदेवानी एवढं रंजकतेनं का केलं, याच्या मागचं गूढ आपल्याला उलगडेल. मग जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचू तिचा सरळ स्पर्श आपल्या अंतःकरणाला होईल. जोपर्यंत ते कळणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही, ज्ञानेश्वरीच कळणार नाही. मुळात वाङ्मयाचा जे मूलभूत द्रव्य आहे, ज्याला आपण शब्द म्हणू, ते सौंदर्ययुक्तच हवेत. शब्द कसेही वापरून चालणार नाही, गबाळे शब्द वापरून चालणार नाही. म्हणजे शब्दांचं बाह्य सौंदर्य सुद्धा विलोभनीय पाहिजे, सुंदर शब्द पाहिजे. शब्द जर उत्तम असतील, तुम्हाला ज्ञानेश्वरी उघडा, भावार्थ दीपिकेमध्ये तुम्हाला कुठेही असा तसा शब्द दिसणार नाही. प्रत्येक शब्द हा सौंदर्ययुक्त शब्द आहे, ते विलोभनीय हवे. शब्दांचा फक्त शब्द नको, ते कोमल हवेत आणि त्यात माधुर्य पण हवे. एक तर ज्ञानेश्वरांची मुळात जी प्रकृती आहे ती अतिशय कोमल आहे, त्यात माधुर्य हवे. माधुर्य म्हणजे काय? ते रसाळ हवे, गोडवा हवा. शब्दांमध्ये सुद्धा गोडवा हवा, मधुर शब्द हवे. साहित्य विषयक जे मूल्य आहे त्यामध्ये शब्दाच्या सौंदर्याला फार मूल्य आहे. जर ते नसल तर त्या साहित्याला फारशी किंमत राहत नाही. किमान साहित्यातील शब्द आणि विधान रचना या शब्दाला सुद्धा बाह्य सौंदर्य पाहिजे. आपल्या अभ्यासकांनी त्याला एक फॉर्मल ब्युटी म्हणजे बाह्य सौंदर्य असं म्हणलं. शब्द सुंदर हवे तर ते साहित्याचं स्वरूप आपल्याला कळतं. दुसरा मुद्दा, फक्त शब्दाचं बाह्य सौंदर्यच उपयोगाचं नाही, ते शब्द वापरून जे विधान करणार आहोत किंवा जी कवितेची रचना करणार आहोत किंवा ओवीची रचना करणार आहोत तीही सुंदर पाहिजे. शब्द सुंदर आहे, आमच्या जो मूलभूत द्रव्य चांगलं आहे, पण ते वापरताच नाही आलं त्याचा काय उपयोग? त्याचा काही उपयोग नाही. म्हणून रचना जी आहे ती उत्तम पाहिजे. ज्ञानदेवाने त्याला शब्द वापरलेला आहे पदबंध नागर, ज्याला पदबंध नागर असे शब्द वापरले. म्हणजे पद कसे बांधले जातात, या नागर पदबंधाच्या द्वारे जे सौंदर्य निर्माण होतं एक कलाकृतीच असते, ज्याला आपण आर्टिस्टिक ब्युटी असं इंग्रजीत म्हणतात, तसं ते आहे. म्हणजे एक तर शब्द सुंदर पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याची काव्याची रचनाही सुंदर पाहिजे. या दोन्हीला मिळून ज्ञानदेवानी म्हणले की वाचे बरवे कवित्व. कवित्व कशाला म्हणायचं तर शब्द सुंदर आणि रचना सुंदर असेल तर कवित्व. म्हणजे शब्दांचं बाह्य सौंदर्य अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर नागर पदबंधाचं कलात्मक असं रचनेचं सौंदर्य सुद्धा दिसलं पाहिजे. दोन्ही त्यात दिसलं पाहिजे. पण केवळ सुंदर शब्द असतील किंवा सुंदर कवितेची रचना असेल तर ते भागत नाही. ते रसदारही पाहिजे, त्यात काहीतरी रस पाहिजे. सुंदर पाहिजे पण रस पाहिजे. रस नुसता नको, ओतप्रोत भरलेला पाहिजे. रसाळ फळ आपण जसं खातो, जसं आपण आंबा खातो किंवा द्राक्ष खातो, रसाळ असतात, त्याचा आनंद मिळाला तरच त्याला काव्य म्हणलं जातं, परिपूर्ण काव्य म्हणलं जातं. कलात्मक परिपूर्णता त्याच्यामध्ये येते. यालाच ज्ञानदेवांनी कवित्वे बरवे रसिकत्व असं म्हणलं. त्यात रसाळपणा हवा, माधुर्य हवं, त्यात सुरसता हवी. सुरसता म्हणजे चांगला रस पाहिजे, शृंगार रस नको, त्यात शांत रस पाहिजे, त्यातून संवेद व्यक्त झालं पाहिजे, परतत्व व्यक्त झालं पाहिजे, अशी रचना पाहिजे. अशी जर रचना असेल, असं जर लालित्यपूर्ण लेखत असेल तर ते आमच्या कानाला सुद्धा आल्हाददायक वाटेल. तात्पर्य शब्दाचं बाह्य सौंदर्य, शब्दाची नागर पदबंधाची कलात्मक रचना आणि रसोत्कर्ष याच्यावर ज्ञानदेवांनी स्वतःच त्याचं कलात्मक मूल्य ठरवलेलं आहे. पण याचा हेतू काय आहे? शेवटी
ग्रंथरचना करताना ग्रंथाचा विषय सांगितला, अध्यात्म तत्व आम्हाला परतत्व सांगायचं आहे. ग्रंथाचा अधिकारी कोण? जो कोणी आर्त आहे, जीव आहे, ज्याला ज्याची सोडवणूक करायची त्याचा अधिकारी आहे. हेतू काय? तर परतत्व त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, संविध पोहोचवायचं आहे. पण त्याचा परस्पर संबंध सांगताना ज्ञानेश्वरांनी हेतू आधी सांगितला आहे की परतत्व त्यापर्यंत पोहोचवणे, कारण परतत्व स्पर्श असल्याशिवाय काही शक्यता नाही. जर असेल तरच ते, कारण शेवटी काव्य हे इंद्रियापर्यंत आमच्या पोचतं. ज्ञानदेवांना सगळ्या गोष्टीची फारच आकर्षण होतं, म्हणजे सुंदर शब्द, सुंदर दृश्य, अनेक सौंदर्याचं ज्ञानदेवांना, सुंदर नाद, गंध, पुढे ते आपण बघणार आहोत. इंद्रियाच्या संवेदनेची, इंद्रियामध्ये संवेदना निर्माण करण्याचं सामर्थ्य शब्दात आहे हे ज्ञानेश्वरांना माहित. आपण जसं एखाद्याला तू खूप हुशार आहे म्हटलं त्याला आनंद होतो, मला माहिती आहे तू खूप हुशार आहे असं म्हटलं की त्याला राग येतो. शेवटी शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. ज्ञानदेवांनी हे मान्य केलेलं आहे की इंद्रियांच्या संवेदना निर्माण करण्याची क्षमता शब्दामध्ये आहे. पण मुळात शब्द हा फक्त कानाचा विषय, श्रोतेंद्रियाचा विषय. डोळ्यांचं काय करायचं, नाकाचं काय करायचं, जिभेचं काय करायचं, त्वचेचं काय करायचं, हा मोठा प्रश्न येतो. पण शब्द जर चांगले असतील, काव्यात जर कोमलता असेल आणि रसाळता असेल तर श्रवण सुख मिळतं. पण त्यालाही एक मर्यादा येते, हे ज्ञानदेवांनी मान्य केलेलं आहे. 3ऱ्या अध्यायातला 375व्या ओळीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की येणे श्रोत्या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. किती ऐकणार, किती सुख घेणार आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आकलन झालेलं नसतं. बऱ्याचदा आपण कानडी गाणी ऐकतो किंवा बंगाली गाणी ऐकतो, ती फक्त कर्णमधुर असतात आणि कानावर पडतात म्हणून ऐकतो. त्यातलं एकही आकलन आपल्याला होत नसतं, शब्द कळत नसतो. पण श्रवणाचं सुख मात्र आपल्याला निश्चित मिळतं. ज्ञानदेवांची ती पण भूमिका आहे. ज्ञानदेव काय म्हणतात ऐका, 10व्या अध्यायात 155वी ओवी आहे. अर्थ न बुजवणी ठाय गीत सुखची ऐको. अर्थ समजत नाही तरी गीताचे सुख मला मिळतं. पण या श्रवण सुखाचा सुद्धा अतिरेक होतो. ज्ञानदेवांनी 9व्या अध्यायात सांगितलेल्या 534व्या ओळीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की अहो आळूमाळ अवधान द्यावे, हे तुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवय घातली माळ. अतिरेक झालाय. किती ऐकणार, जरा अवधान द्या. कशाकडे अवधान द्या? ज्ञानदेव म्हणतात की इंद्रिय सुख आहे, कानाला आनंद मिळाला आहे, मनालाही आनंद मिळाला आहे, पण केवळ इंद्रियांचं सुख किंवा मनाचं सुख भागणार नाही, याच्या पलीकडे जाऊन मला आध्यात्मिक सुख मिळालं पाहिजे. यालाच परतत्वाचा स्पर्श असं ज्ञानदेवांनी म्हणलंय. म्हणजे हा ब्रह्मानंद आहे आणि तो काव्यातून द्यायचा आहे. ज्ञानेश्वरांची ती प्रतिज्ञाच आहे की ऐसी अक्षरे रसिके मिळवी, बोली अरूपाचे रूप दावे, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. ते अतिंद्रिय आहे, परब्रह्म अतिंद्रिय आहे, परतत्व हे अतिंद्रिय आहे, मला माहित आहे, पण परिभोगीने इंद्रिया करवी. इथे इंद्रियाच्या मेळे चोजविना असं समर्थाने म्हटलंय. ज्ञानदेव त्याच्या उलट म्हणतात की अतिंद्रिय परिभोगविने इंद्रिया करवी. मला माहिती आहे ते अतिंद्रिय, पण ते इंद्रिया करवी भोगायचं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की अरे तुलने आनंदाचे राशीवरी बैसावे आणि बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. तू ऐकतोस ठीक आहे, पण इथे श्रवण सुखाचा अतिरेक होतो, आता अवधान द्यावे असं ज्ञानदेव सांगतात. अवधान कशाकडे द्यायचं की बाबा रे, या काव्यातील इंद्रिय संवेदना तुला मिळालेली आहे, कलात्मक असा रसोत्कर्ष तू बघितलेला आहे, आश्चर्याचं सौंदर्य बघितलेलं आहे, पण याच्या संमिलनातून त्याला जे आनंद निर्माण होणार आहे, हा तुला परतत्वाकडे नेतो का, याकडे तू लक्ष. कान तृप्त झाले, मनही तृप्त झाले पाहिजे, आणि मन तृप्त झालं तरी अंतःकरण त्या परतत्वाच्या स्पर्शाने चिंब भिजलं पाहिजे. पण आता हे फक्त तुम्ही म्हणाल किंवा अभ्यासकालाच हे ज्ञान मिळतं का? ज्ञानेश्वर म्हणतात तसं नाही, हे विद्वानालाच मिळेलच. ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने, हे माझ्या भावार्थ दीपिकेच्या श्रवणाने हे विद्वानांना तर ज्ञान मिळणारच आहे. पण जे अगदी अज्ञानी जीव आहे, पतित जीव आहे, अगदी जीवजंतू आहे, यांना सुद्धा याचा अनुभव येईल. त्यांच्यामध्ये सुद्धा सत्प्रवृत्ती आणि त्यांच्यामध्ये सुद्धा समाधी सुख, एवढंच काय सात्विकता निर्माण करण्याची क्षमता माझ्या शब्दामध्ये आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वर काय म्हणतात की जे सत्प्रवृत्त व्यक्ती त्यांनी ऐकलं तर त्यांची समाधीच लागेल, पण जे दुष्प्रवृत्त व्यक्ती आहे, जे अज्ञानी जीव आहेत, त्यांना सुद्धा आनंद मिळेल. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात
1159, 60 आणि 61 ओवी मी सांगतो. खेचराची ही मना, खेचरासारखा जीव आणि सात्विकाचा पाना, त्याच्या मनामध्ये सुद्धा सात्विकतेचा पाना उगवतो. श्रवणासवे सुमना, समाधी जोडे, ज्यांचे मन चांगले त्यांची तर समाधीच लागेल, पण खेचराच्या मनामध्ये सुद्धा सात्विकतेचा पाना आणण्याचं सामर्थ्य माझ्या शब्दात आहे. तैसा वाघविलास विस्तारू, गीतार्थीसी विश्वंभरू, आनंदाचे आवारू मांडी जगा. हा वाघविलास पाहताना माझी भूमिका काय आहे, तो गीतार्थ जो आहे तो विश्वभरामध्ये, त्यांनी फक्त विश्वभरामध्ये असा पसरायचा की त्यांनी आनंद निर्माण झाला पाहिजे. फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडी तो खानी ब्रह्मविद्येस. कानाला आहे, मनाला तृप्त करणाराच आहे, पण अंतःकरणाला स्पर्श करेल त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या शिरणार, त्याला परतत्वाचा स्पर्श होणार, विवेक त्याच्या अंतरंगात निर्माण होऊन तो त्या ब्रह्मसुखाकडे जाणार, याची ज्ञानदेव ॲफिडेविट देतात, गॅरंटी देतात. समाधी अर्थात उत्कट आनंद देणारा हा शब्दोत्सव आहे. ज्ञानदेव म्हणतात की तैसा बंधू हा श्रवणी लागते खेळो समाधी आणि ऐकली याही वाखाणी, काय व्यसन न करी, काय व्यसन न लवी. 18व्या अध्यायामध्ये 1744 हे मी जे काय लिहिलंय, निबंध लिहिलाय, प्रबंध मी लिहिलाय, हा फक्त ऐका. हा लागते खेळो समाधी आणि, फक्त श्रवण करा, तुम्हाला ते मिळेल. काय मिळेल, त्याचा हेतू मिळेल. काय हेतू आहे, परतत्व स्पर्शाचा हेतू आहे. ज्ञानदेवांचा हेतू आहे परतत्व स्पर्श, म्हणजे वाचेपेक्षा गद्य श्रेष्ठ, गद्यापेक्षा कवित्व श्रेष्ठ, कवित्वापेक्षा रसिक रसाळ काव्य श्रेष्ठ, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श, म्हणजे वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. इथे रसिक काव्याला परतत्वाचा स्पर्श पाहिजे, शृंगारीचा रस नको, रौद्र काव्याचा नको, शांत रसच पाहिजे. यामुळे केवळ अतिरेक असेल रसाचा, सौंदर्याचा आणि रसप्रकर्ष असेल तर त्याला लगेच परतत्वाचा स्पर्श असतोच असं नाही. म्हणून सांगितलेलं की परतत्वाची लालसा तुम्ही ठेवा, तरच तुम्ही परतत्वाला जा. थोडक्यात ज्ञानदेवांनी काय सांगितलेलं आहे की साधनेद्वारे परतत्व जे प्राप्त होते ते माझ्या ग्रंथाच्या श्रवणाने होईल. ज्ञानदेव असं सांगतात की आधी वाणी, मग कवित्व, मग रसिकत्व, मग परतत्व. म्हणजे शब्दाचे बाह्य सौंदर्य हा जो पाया असेल तर परतत्व स्पर्श हा त्या मंदिराचा कळस आहे. ज्ञानदेव म्हणतात की दिसो परतत्व डोळा, पाहे सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. परतत्व डोळा एकदा तुम्हाला स्पर्श केले की सगळे सुखाचे सोहळा आहे, तिथे दुःख उरणार नाही. आणि मग हे जे विश्व आहे महाबोध सुकाळामध्ये, महाबोधामध्ये बुडेल. व्यक्ती नाही, विश्व. ज्ञानदेव विश्वगुरु होतात त्याचं कारण आहे, विश्वाला ते त्या ब्रह्मविद्येमध्ये, ब्रह्मसुखामध्ये बुडवू पाहतात. ही ज्ञानदेवांची कमाल आहे. ज्ञानदेव कलात्मक सौंदर्य हे साधन मानतात, तर परतत्व हे त्याचं साध्य मानतात. आणि ज्ञानदेवांची जी क्षमता आहे ती कशी आहे, समीक्षकांनी लिहून ठेवलंय की शब्दाच्या सौंदर्याची आतिषबाजी करण्याचं सामर्थ्य ज्ञानदेवात आहे. नागर पदबंध म्हणजे रचना यातली सौंदर्याची परिसीमा गाठण्याचं जी क्षमता आहे ती ज्ञानदेवात आहे. आणि रसवृत्तीची अखंड झड, अखंड पाऊस असतो तसा रस अखंड, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीपासून अंतिम ओळीपर्यंत अखंड रसवृत्तीची झोड आहे. या कलात्मक सौंदर्य फक्त दाखवण्याची क्षमता फक्त आमच्या ज्ञानेश्वर माऊलीमध्ये आहे, विश्वात कोणात नाही. भाषेचे बाह्य सौंदर्य जे आहे ते सिद्धांत प्राप्तीचं एक साधन मानलं गेलंय, पण हा सिद्धांत ज्या ज्या भाषेमध्ये सांगितला जातो त्या त्या भाषेतल्या विविध सौंदर्य कल्पना आपल्याला कळल्या पाहिजेत. त्या जर कळल्या नाही तर काही होणार नाही, कारण त्या सौंदर्याच्या स्थळाशिवाय, बाह्य शब्दांच्या सौंदर्याशिवाय आमची इंद्रियाची तृप्ती होत नाही. आणि त्यातला अंतर्गत जो भाग आहे तो आम्हाला कळला पाहिजे. ज्ञानदेव वारंवार ते सांगतात की तैसे देशियाची हवावा इंद्रिय करती राणी वा, मग प्रमेयाची या गावा लिसा जायचे. ठीक आहे, तुला शब्द आकृष्ट करणारे झाले, माझ्या भावार्थी दीपिकेचे शब्द तुला आवडले, ठीक आहे, तुला पदबंध नागरही आवडलं, रचना आवडली, रसिकत्व तेही तुला रसाळ काव्य आवडलं, परंतु आता तू त्यात काय शोध त्या काव्यामध्ये. देशियाची हवा इंद्रिय करती राणीवा, इंद्रिय तर सुख भोगतात त्याचे,
मग प्रमेयाची या गावालेसा जाई. त्यात काय परतत्व स्पर्श आहे, प्रमेय काय आहे, ज्ञेय काय आहे, तो जाणण्याचा प्रयत्न कर. मग एवढं मांडलं कशासाठी? ज्ञानदेव उल्लेख करतात की आधी फुलाच्या सौंदर्याची भुरळ पडली पाहिजे, मग आम्ही त्याच्या जवळ जाऊ, मग फुल तोडू, मग त्याच्यानंतर आम्हाला त्याचा सुगंध येईल, मग त्यातला मध आम्हाला कळेल. ज्ञानदेवांचं सगळं सौंदर्ययुक्त आहे. ज्ञानेश्वर मग कसं म्हणतात की तुम्हाला आशय शोधण्याची लालसा पाहिजे, नुसता वरवर तुम्ही बघू नका. ज्ञानदेव म्हणतात की ऐसे वरलीची बरवा सुखल जाओ लागले फावा तव रसा स्वादाची हवा लाहू केला. वरवर सुख मिळालं तुला ठीक आहे, पण रसा स्वादाची हवा लाहू केला, त्याची हाव तू थर, ती लालसा तुझ्या अंतरंगात निपजली पाहिजे. शब्द सौंदर्य, बाह्य सौंदर्य, रचना सौंदर्य हे फक्त बाहेरचं आहे. जसं एखादा आंबा असतो रसाळ, त्याची साल असते, ती साल बघून, आंबा बघून, आंब्याचा सुगंध बघून आपण आंब्याजवळ जातो, पण साल खात नाही, साल काढून फेकून देतो आणि त्यातला गर खातो, कोय फेकून देतो. ज्ञानेश्वर तेच सांगतात की शब्दाच्या गाभ्यातील आशय प्राप्त करून घेणे म्हणजे परतत्व स्पर्श काय आहे समजून घेणे आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की हाच बोलाजी वालिफ फेडीसे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे मग सुखेची सुरवाडी जे सुखाची माझी. ज्ञानदेव म्हणतात की अरे बाबा, बोलाची वालिफ फेडीजे, वरचे टर्फल आहे ना, जे सुंदर दिसत असतील सौंदर्य, कितीही आंबा छान रसाळ दिसला वरून, अगदी आंब्याच्या रंगाचा दिसला, हिरवा दिसला, अगदी केशरी दिसला, तरीही केशरी टर्फल आपण खात नाही, साल काढत नाही, ती फेकून देतो. आहाच बोलाची वालिफ फेडीजे आणि ब्रह्मचियाची अंगात घडीजे, आणि आतला जो रस आहे ना, ते ब्रह्मसुखाचा देगे नव्हे, तू ब्रह्मच होऊन जा, मग सुखेची सुरवाडीची सुरुवात सुखाची माझी, मग सुख स्वरूपच होऊन तू राहा, मग काही करू नको. म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नाही, तर त्यातलं अंतरंग, काव्यातलं अंतरंग आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ज्ञानदेवांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. मग ज्यांच्याकडे बाह्य सौंदर्य मांडण्याची क्षमता नाही, त्यांचं काव्य उपयोगाचं नाही का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. विशेषतः लोक प्रश्न उपस्थित करतात की ज्ञानदेवांच्या पलीकडे कोणाच्याही काव्यामध्ये रसाळता नाही, सौंदर्य नाही, त्यामुळे ते फारसं उपयोगाचं नाही. ज्ञानदेव असं काही कोणाला कमी लेखत नाही, कारण ज्ञानदेवांची काव्यात्मक शक्ती होती, प्रतिभा शक्ती होती, प्रासादिक काव्य होतं. आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेवांना भावार्थ सांगायचं होतं. बाकीच्यांना समजा नुसतं जर परतत्व स्पर्श अध्यात्म जर विश्लेषित करायचं असेल, तेवढं सौंदर्ययुक्त शब्दात सांगता येईलच असं काही नाही. म्हणून ज्ञानदेवांनी विश्लेषण दिलंय की ज्यांना फक्त तत्वच निरूपण करायची असतात त्यांनी ती केली तरी चालतील, कारण अंतरंगामध्ये त्यात परतत्वच असेल. ज्ञानदेवांनी एक अतिशय सुंदर रूपक सांगितलेलं आहे की शेवंतीचं फुल काही सुंदर नसतं, उघडधवडच असतं, फार काही नसतं, गंधही त्याचा फार सुंदर असतो असं नाही, परंतु भ्रमराला मात्र कळतं, भ्रमर मात्र त्याच्यापाशी येतो, त्यावर बसतो आणि त्यातला मध, त्यातला रस जो आहे तो शोषून घेतो. 15व्या अध्यायामध्ये 595 ओळीमध्ये हा दृष्टांत ज्ञानदेवांनी दिलाय. ज्ञानदेव म्हणतात की सेवंतीय अरसिकाही अंग पाहता विशेषू नाही. शेवंती काही फार सुंदर नाही, दिसायला नाही, काही नाही, परी सौरभ्य नेले तीही भ्रमरी जाणील, पण तिच्यामध्ये गोडवा आहे मात्र भ्रमराला माहिती. त्यांनी काढून दिलं, त्यांनी तत्वांचा बोध, अध्यात्म तत्वाचा बोध हेच महत्वाचा मांडला. म्हणजे शब्द महत्वाचे मांडले, शब्दाचं बाह्य सौंदर्य महत्वाचं मांडलं. त्यानंतर नागर पदबंध म्हणजे पद्यरचना चांगली मांडली, ते रसाळा असंही मध्ये चांगलं मांडलं. त्याचा परतत्व स्पर्श कसा आहे ते सांगितला, तो महत्वाचा मांडला. शब्दांची वाली व फेडी जे सांगून त्यातलं शब्दातलं सौंदर्य बाजूला सारून तुम्ही अंतरंगात असलेला परतत्व स्पर्श घ्या सांगितलं. आणि आता ज्ञानेश्वर म्हणतात की रसवृत्ती कशी आहे, मी तुम्हाला आधी शब्द सांगतोय ते समजून घ्या, त्यातून तुमचा इंद्रिय सुख मिळत असेल घ्या, मनाला आनंद मिळेल तो घ्या, पण शब्दाची वाली फिरून अंतरंगातला तुम्ही रस घ्या ज्याच्यात परतत्व आहे. ज्ञानदेव म्हणतात की अगाव विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्ती जी जी अवलोकिल या माते उन्मेषा सागरी भरते ओसंडेले स्फूर्ती त्या रसवृत्ती. या कर्तृत्वाचा श्रेय काही ज्ञानेश्वर स्वतःकडे घेत नाही, ते विश्वेक धामाला त्या सद्गुरूंना म्हणतात की अरे बाबा, हा तुझा प्रसाद आहे, तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्ती, त्याच्यामुळे तुझ्या चंद्रामुळे
माझ्याकडे ही काव्याची पौर्णिमा निर्माण झाली आणि जी आल्यामुळे माझ्यातली जी काव्यशक्ती तिला भरती आली, उन्मेष सागरी भरती ओसंडलेल्या स्फूर्ती रसवृत्तीची, आणि या उन्मेष सागराला भरती आल्यामुळे रस ओसंडून वाहतोय, त्याला भरती आलेली आहे रसाची. माझं कर्तृत्व नाही, तुझ्या चंद्राचं कर्तृत्व आहे, म्हणून माझ्याकडे पौर्णिमा आली, नाही तर नसती आली. वास्तविक अशी अखंड नवरसाची झड जी आहे ना, ती आम्ही ललित साहित्यात फार वापरतो, विशेषतः ललित लेखन काव्यामध्ये वापरतो. पण जेव्हा परतत्व किंवा विशुद्ध अध्यात्म तत्वांची चर्चा करायची असते तेव्हा अपेक्षित नसते की शब्द हे लालित्यपूर्णच असते. पण ज्ञानदेवांची वृत्तीत मुळात रसवृत्ती आहे. ज्ञानदेवांनी रसाच्या उन्नतीचा आणि रसोत्कर्षाचा, म्हणजे अत्यंत रसाचा महासागर जिथे भरती आलेले आहे याचा गौरव केलेला आहे. का बरं? ज्ञानदेव म्हणतात की एकदा रसाचा उत्कर्ष झाला, रस एकदा वाहू लागला, सगळीकडे एकदा रसोत्कर्ष झाला की सर्वांनाच त्याचा आनंद मिळेल. ज्ञानदेवांची प्रकृती ही विश्वात्मक आहे. त्यासाठी ज्ञानदेव उल्लेख करतात की एकदा वराडामध्ये सगळे लोक आले की प्रश्नच नाही, सगळ्यांना अंगी डोपडी मिळणारच आहे, लुगडी मिळणार आहे, काहीतरी लेणे मिळतील. अहो वधूवराची मिळणे जशी वराडी आहे लुगडी लेणे, तशी देशीच्या सुखासनी मिरवले रस. एकदा रस निर्माण झाले की सगळ्यांनाच मिळणार आहे. एकंदर रसवृत्तीचा जो हळूवारपणा आहे हा अंतरंगात स्पर्शाला जावा आणि त्यातून लोकांना परतत्वाचा स्पर्श व्हावा, ही ज्ञानेश्वरांची भावना आहे. म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं मुळात स्वरूप काय ते आज समजून घेत आहोत. एक थोडे 2-4 मुद्दे मी आता मांडतो, पण हे समजून घेताना ज्ञानेश्वरांनी कशी कशी रचना केली हा मला समजून घ्यावं लागेल. आणि ज्ञानेश्वरांनी पंच ज्ञानेंद्रियांच्या ज्या संवेदना आहेत त्याला आधारभूत मानला. आपण ज्ञानेश्वरी आतून उकलत नेऊयात. पुढच्या आठवड्यात आपण 18 अध्यायाचं संक्षिप्त सार बघणार आहोत, पण आज आपण हे समजून घेऊयात. त्यांना कानाचे श्रवणेंद्रियाचं त्यांना कौतुक होतच, जे काय ऐकू येतं त्या ध्वनी वगैरे सगळा त्यांना होताच, पण त्याही पलीकडे जाऊन अनेक डोळ्यांना दिसलेलं ते जे त्यांना आवडायचं, विविध रंगछटाचं विश्लेषण केलेलं आहे त्यांनी. पण रस हा आप महाभूताचा गुण आहे, तो जिव्हेचा गुण आहे, जिव्हेचा विषय आहे. आणि जिव्हेशी संवाद झाल्यानंतर रुची किंवा अरुची निर्माण होते. ज्ञानदेवांना माहित होतं त्याचा आस्वाद घ्या, जसे माझ्या शब्दांचा आस्वाद तसा घ्या, असं ज्ञानेश्वर म्हणतात. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशी विषय काय खाता यावर जिभेला चव लागते. गोड खाल्लं तर गोड, कडू खाल्लं तर कडू, साखर खाल्ली तर गोड लागणार, कारलं खाल्लं तर कडू लागणार, मग आनंद होणार किंवा दुःख होणार. म्हणून हा अपभ्रंशी विषय विषयाच्या अनुरूपाने हा तुम्हाला अनुभव येईल. पण परतत्व असेल तर मात्र आनंदच मिळेल. गंध संवेदनेच्या बाबतीत ज्ञानेश्वर म्हणतात की सेवंती अरिसी काही अंग पाहत विशेषणे. अरे गंध सेवंतीचा असेल नसेल चांगला, पण शेवटी परिसौख्य सौरभ्य तेही भ्रमरी जाणील भ्रमराला माहिती. स्पर्श हा वायूचा गुण आहे आणि ज्ञानेश्वर स्पर्शाच्या बाबतीत इतके हळूवार आहेत, कोमलांग कोमल आहे. ज्ञानेश्वर म्हणता हा आतपोही आळूमाळू जाणीजे तरी शीतळू, पवन अति निश्चळ मंद झुळके. तप्त म्हणावं तर तप्त नाही, मंद म्हणावं तर मंद नाही, शीतळ आहे. आणि हा वारा अतिशय मंद झुळकाने वाहतो. अत्यंत ज्ञानेश्वरांनी बारीक बारीक सूक्ष्म असं वर्णन प्रत्येक महाभूताचं, त्यांच्या गुणांचं आणि त्या विषयांचं आणि इंद्रियांचं केलेलं आहे. का कमळावरी भ्रमर पाय ठेवी हळूवार, कुटुंबैल केसरी या शंका. अतिशय हळुवारपणे कमळावर भ्रमर पाय ठेवतो का? त्याचे केशर तर माझ्याच्या दमणार नाही ना. हा स्पर्शाचा अनुभव. ज्ञानेश्वर आपल्याला इंद्रिय सुख देतात, पण अंतरंगात एक वेगळं सुख देतात. ते त्यांना परतत्व आत्मरे सोडायचं आहे, स्पर्श करू द्यायचा आहे. म्हणून नाद संवेदनाचं वर्णन पण ज्ञानेश्वरांनी केलंय, गीतांचं केलेलं आहे, गाण्याचं केलेलं आहे, बोलण्याचं केलेलं आहे. या व्यतिरिक्त निसर्गात जेवढे काही ध्वनी आहेत त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. फक्त मनुष्याचं गाय नाही, पशु पक्षाचे आवाजही त्यांनी सांगितलेला आहे. ज्ञानदेव म्हणतात कोकिळा कलरवाचे निमिषे, सद्गत बोलती जैसे वसंतुका प्रवेशे मदभक्त आराम. असं कोकिळेचा आवाज आला की वसंत ऋतू येणारे मला कळतं, तसं या श्रवणाने अंतरंगामध्ये परतत्व जवळ येते. हा मला, ही संवेदना मला झाली पाहिजे. जैसे एकची आकाळ ध्वनी वाद्य विशेष आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी. जसे वेगवेगळे आवाज असतात, ध्वनी एकच असतो परंतु वाद्य वेगवेगळी असतात, म्हणून विषयानुरूप आवाज होतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी कोकिळेचा आवाज, चिमणीचा आवाज, मयुराचा केका एवढंच कशाला,
पाण्याचा आवाज, पाणी धबधब्यात कसा आवाज येतो याचं पण वर्णन केलेलं आहे. या सगळ्या रसवृत्ती किंवा संवेदना सांगण्यामागचा ज्ञानेश्वरांचा हेतू काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हेतू हा आहे की केवळ शब्दांचं बाह्य सौंदर्य नाही, ते आपल्याला आकृष्ट करावं म्हणून आहे. पदवंद नागर नाही, त्यात आपण गुंतवावं म्हणून नाही. रसाळपणा नाही, कारण त्यांनी फक्त इंद्रिय सुखाचा आणि मनाला अनुभव आहे. परतत्व स्पर्श आमच्या अंतरंगात जावं हा ज्ञानदेवांचा हेतू आहे. म्हणून आधी वाणी, मग कवित्व, मग रसिकत्व आणि मग परतत्व स्पर्श असं ज्ञानदेवांनी आपल्यासाठी ही रचना सांगितली. ही खरं तर समजून घ्यायला पाहिजे. हे समजून घेतलं तरच आपल्याला हे सगळं कळेल. अन्यथा ज्ञानेश्वरी आपण कितीदा वाचली तरी कळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरीची अंतर्गत रचना कशी आहे, त्याचा अभिकल्प, डिझाईन कशी आहे, आपण आज समजून घेऊ. शेवटचे एक मुद्दे 5-7 मिनिट मांडतो आणि मग आपण थांबूयात. गीतेमध्ये स्वतः भगवंताने गीतेचं 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. विषयांचं विभाजन 2च भागात भगवंताने केले. कसं? 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगताना स्वतः भगवंत म्हणतात की लोके अस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. की बाबा रे, 2 प्रकारच्या निष्ठा, वृत्ती, साधनेवरची निष्ठा मी तुला सांगतो. कोणत्या? ज्ञानयोगेन सांख्यानाम, एक सांख्यांची निष्ठा आहे जी ज्ञानयोग असते. आणि दुसरी निष्ठा कोणती आहे? कर्मयोगेन योगिनाम, दुसरी योगाची निष्ठा ती कर्मयोगाने. म्हणजे ज्ञान आणि कर्म या दोन्हीच विभाजन स्वतः गीताकारांनी केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे, असं का बरं केलं? अर्जुनाला भक्ती का सांगितली नाही? तसं नाही. गीतेमध्ये भक्ती योग आहे, गीतेमध्ये विभूती योग पण आहे, गीतेमध्ये अनेक योग आहे. पण मग असं भगवंताला जर प्राप्त करण्याचे 3 मार्ग आपल्याला माहित आहेत. एक आहे ज्ञानाचा मार्ग आहे, दुसरा आहे उपासनेचा आणि तिसरा आहे कर्माचा. एक ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड हे वेदाचे 3 कांड आहेत. मग गीता 2 निष्ठा का सांगते? हा मोठा प्रश्न. त्याचं कारण असं आहे, गीतेचं मुळात अवतरण हे अर्जुनाचा अहंकार दूर करण्यासाठी आहे. आणि तो अहंकार दूर झाला की ममता दूर होणार आहे. ती ममता दूर झाला की तो युद्धाला उभा राहणार आहे. आणि युद्धाला उभं राहताना त्याची मी करतो ही कुठली भूमिका अर्जुनाच्या मनात नसली पाहिजे. म्हणून गीताकारांनी त्यामध्ये भक्ती सांगितली नाही. जरी भक्तीने, समर्पणाने माणसाचा अहंकार दूर असला तरी भक्ती लगेच सांगितली नाही. तिथे ज्ञाननिष्ठा आणि कर्मयोग निष्ठा अशा 2 निष्ठा सांगितलेल्या. मग भक्तीचा काय करायचा हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. कारण ज्ञानदेवाने ती सगळी रचना भक्तियुक्त केलेली आहे, रसाळ केलेली आहे, समर्पित भावाने केलेली आहे. मग त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. पण एक लक्षात धरा, उपासना ही 2 पद्धतीने उभी केली जाते. एक संपूर्णपणे भक्ती करताना ती सगुण भक्ती करून. सगुण भक्ती म्हटल्यानंतर मी आणि भगवंत दोन्ही भिन्न भिन्न आहोत अशी भूमिका घ्यावी लागते. मग भक्ताला भगवंताशी एकरूप होण्याची संधी मिळते. ही सगुण भक्ती झाली. ही सगुण भक्ती झाली तर ही योगामध्ये येईल. कारण भक्त आणि भगवंतांचा मेळ घडवायचा आहे, युजन करायचं आहे, एकत्र आणायचं आहे. म्हणून ती जी आहे ती कर्मयोगिना योगिनामध्ये येते. पण काही भक्त ज्ञानी असतात. स्वतः गीतेमध्ये सुद्धा आर्त, त्याच्यानंतर अर्थार्थी, ज्ञानी भक्त असं सांगितलेलं आहे. जिज्ञासू भक्त असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातले ज्ञानी भक्त जे आहेत ते मी आणि भगवंत यामध्ये काहीही भेद नाही असे मानतात. आणि जेव्हा भक्त आणि भगवंत यात भेदच मानला जात नाही तेव्हा ती निर्गुण भक्ती येते. म्हणून ती भक्ती येते ज्ञानयोगामध्ये. म्हणून ज्ञानयोगेन तू सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम या दोन्हीमध्ये भक्ती आहे. एकीकडे सगुण आहे आणि एकीकडे निर्गुण आहे. मग मुद्दा उपस्थित होतो की अर्जुन कुठे होता, अर्जुनाची भूमिका काय होती हा प्रश्न आपल्या अंतरंगामध्ये येतो. आणि तो मुद्दा मी फक्त 3 मिनिटात मांडतो. अर्जुनाची फार मोठी संभ्रमाची भूमिका होती की मी करतो आणि मी करतो असं असल्यामुळे त्याचा अहंकार दूर करणं गरजेचं होतं. सुरुवातीला बघा अर्जुनाचे प्रश्न कसे आहेत. त्याचा विश्वास नाहीये, इतरांवर विश्वास नाही, त्याचा स्वतःच्या शक्तीवरचा विश्वास उडालेला आहे. आणि असा अर्जुन जेव्हा युद्धासाठी उभं राहतो तेव्हा त्याचं अहंकार विसर्जन करायचं आणि त्याला ज्ञानी भक्त करायचं हे भगवंत ठरवून टाकतात. म्हणून
अध्याय 7 ते 9 या भागामध्ये 7 पासून 9 पर्यंत ज्ञानविज्ञानाची चर्चा आहे. सुरुवातीला योगाची पण चर्चा आहे, पण 10व्या अध्यायामध्ये विभूती योग दिलाय बघा गीतेमध्ये. आणि या 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग आहे याच्यामध्ये भगवंतांनी त्याला सगळं सांगितलेलं आहे की कोण कोण आहे, ते सगळे विभूती माझ्याच आहे. अगदी मासाना मार्गशीर्षोस्मी, ऋतूनाम कुसुमाकर आहे, मासातला मार्गशीर्ष मीच आहे, ऋतूतला वसंत ऋतू मीच आहे. एवढंच कशाला, ज्ञानम ज्ञानवतामहम, ज्ञानीयातलं ज्ञान मीच आहे हे पण भगवंतांनी सांगितलं. त्याही पलीकडे जाऊन एक सूत्र त्यामध्ये सांगितलेलं, एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली की वृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजय. अरे वार्ष्ण्यामधला वासुदेव तर मीच आहे, पण पांडवातला धनंजय तो पण मीच आहे. म्हणजे मी तर मीच आहे, तू पण मीच आहे. एवढं झाल्यानंतर हे झालं परोक्ष ज्ञान. त्या अर्जुनाला परोक्ष ज्ञान झालं की मी म्हणजे काही देह नाहीये, भगवंतच आहे, त्याला कळलं. पण तरीही परोक्ष ज्ञानाने त्याचा अहंकार गेला नाही. तर सूचना आहे आपल्याला विभूती योगामध्ये. कारण एवढं सांगून सुद्धा अर्जुनाचा संशय फिटला नाही, म्हणून त्यांनी 11व्या अध्यायामध्ये भगवंताला तुमचं मूळ स्वरूप काय मला दाखव असं म्हटलं. आणि मग शेवटी विश्वरूपाचं दर्शन झालं, विश्वरूप दर्शन त्याला झालं. पण अर्जुन योद्धा भयचकित झाला, घाबरला, भ्याला, आणि मी करता आहे हे त्याचं सगळं निघून गेलं. इथे अहंकाराचं विसर्जन झालं 11व्या अध्यायामध्ये. आणि मग तो एकदम शरण झाला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया, तो एकदम वाकला, नम्र झाला. जे विश्वात्मक आहे, जे विश्वरूप आहे, ते माझ्यासमोर विश्वोत्तीर्ण झालं हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो शरण आला. आणि शरण आल्यानंतर मात्र भगवंताला त्याला आपलं सौम्य शंखचक्र गदा हाती असं 4 भुजांचं स्वरूप त्याला दाखवलं. आणि त्यानंतर नेहमीचं मानव स्वरूप त्याला दाखवलं. इथे अहंकार गेला. इथे भगवंत स्वतः सांगतात की ही आत्यंतिक भक्ती असल्याशिवाय माझ्या चतुर्भुज स्वरूपाचं सुद्धा दर्शन कोणाला होणार नाही. विश्वरूपाचं सोडून घ्या, कारण ते मानवी इंद्रियांच्या पलीकडचं, हे शक्य नाही. फक्त तू माझा सखा आहेस म्हणून मी तुला दर्शन दिलं. पण इथे जे 10व्या अध्यायामध्ये जे परोक्ष ज्ञान अर्जुनाला झालं होतं की मी हा देह नसून मी भगवंत आत्मा आहे, या परोक्षचं अपरोक्ष ज्ञान 11व्या अध्यायामध्ये तुला होतं. केव्हा? जेव्हा भगवंताचं विश्वरूप दर्शन होतं, तेव्हा भगवंताचं सगुण दर्शन होतं, तेव्हा जेव्हा भगवंत साकार त्याच्यासमोर उभा राहतो, तेव्हा अर्जुनाचं सगळं अहंकार नाहीसा होतो. आणि हा नाहीसा झालेला अहंकार जेव्हा अर्जुनाला उभा करतो, तेव्हा तो फक्त कृती करण्यासाठी, कर्म करण्यासाठी उभा राहतो. त्या कर्माचा मालक तो नसतो, कारण भगवंत सारं काही करून घेणार आहे हे त्याला तिथं समजतं. म्हणून गीतेमध्ये स्वतः भगवंताली ज्ञानयोगेन सांख्यानाम आणि कर्मयोगेन योगिनाम असं सांगितलेलं आहे. तिथे भक्ती सांगितलेलं नाही, कारण तिथे त्याला साक्षात दर्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग 11व्या नंतर 12वा भक्ती योग सुरू होतो. आणि मग तिथून पुढे पुन्हा विश्लेषण सुरू होतं. आणि मग थेट संन्यास योगापर्यंत जातो. त्याच्यानंतर अर्जुन स्वतः लढायला उभा राहतो. ही गीतेची भूमिका आहे. ज्ञानेश्वरांनी मात्र आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे भावार्थ दीपिकेमध्ये ती यथार्थ नाही, त्याच्यामध्ये अध्यात्म तत्व सांगितलेले, पण जसे आहे तसे सांगितले नाही. भावाच्या स्वरूपात, भावाचं त्याला वेष्टन देऊन सांगितलेले आहे. म्हणून वाचे बर्वे कवित्व, कवित्वेची बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व, स्पर्शू जैसा, असं करून ज्ञानदेवाने जी मांडणी केलेली आहे ती सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा आपल्या संस्कृती, धर्मासाठी आणि जगण्यासाठी उभं राहण्याची शक्ती देणारी आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही कांडांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं विश्लेषण हे बघण्यासारखं आहे. म्हणजे एकीकडे गीताचा 2 भागामध्ये आहे आणि एकीकडे ज्ञानेश्वरीचं 3 भागामध्ये आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान, आणि इथे सांख्य आणि योग अशा 2 भागामध्ये आहे. याचा समन्वय ज्ञानदेवानी कसा केला आहे आणि तितक्याच सौंदर्ययुक्त शब्दात कसा केला आहे, तितकंच नागर पदबंध कसा सुंदर आहे, तितकंच रसिकत्व, रसाळत्व कसं आहे. आणि हे सगळं करताना ज्ञानदेव आपलं कर्तव्य विसरले नाही, कारण आपल्याला परतत्व, स्पर्श, रसिकापर्यंत पोहोचवायचा आहे. तो ज्ञानदेवानी आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये कसा पोहोचवला आणि या तिन्ही कांडाच्या माध्यमातून ज्ञानदेवीची रचना कशी केली हे आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. आज आपण ज्ञानदेवीचं म्हणजे भावार्थ दीपिकेचा अभिकल्प म्हणजे डिझाईन कशी होती, काय आहे हे आपण समजून घेतलं. आणि हेच समजलं तरच आपल्याला ज्ञानेश्वरांची भूमिका काय आहे ग्रंथामागची ती आपल्याला समजते. म्हणून आजचा दिवस मी एवढ्यासाठी घेतला. पुढील आठवड्यात, पुढच्या गुरुवारी आपण ज्ञानेश्वरीचं अंतरंग दर्शन काय आहे ते आपण बघणार आहोत. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार या दोन्ही संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच
मुकुंदरावजी दातार सर आणि संध्याताई कोलटकर यांचे आभार मानतो, सर्व श्रोतेचा आभार मानतो आणि इथेच आज आपण थांबूया. 1 तास झालेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.